मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला याच चॅनलवर सांगितलं होतं की नांदेड विभागीय रेल्वे कार्यालयात एक मोठी बैठक होणार आहे। अनेकांनी त्याच्यावर कमेंट्स केल्या होत्या की या बैठकीला कोण कोण येणार आहे। तर मराठवाड्यातील 7 खासदार उपस्थित राहणार आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं, कारण नेहमीप्रमाणे 4च खासदार उपस्थित असतात। छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याचे खासदार येतील का यावर शंकाच होती। आपण बोललो होतो आणि तुम्हाला माहिती आहे का, काल 2:30 वाजता बैठक होती, 2 वाजेपर्यंत फक्त 4च खासदार होते। त्यात आपले भुमरे मामा नव्हते। तेथील मित्रांचा कॉल आला, तुमचे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याचे खासदार येणार आहे का नाही, असं वाटतं की येणार नाही। मी म्हणालो रस्त्यात असतील आणि नक्की भुमरे मामा आले पण आणि त्यांनी मुद्दे मांडून गाजवलं पण। खरं तर त्यांचं कौतुकच आहे। आम्ही तेव्हाच बोललो होतो की या बैठकीत मराठवाड्यावर होणाऱ्या रेल्वे अन्यायाचा मुद्दा गाजणार आहे आणि मित्रांनो, आज तीच गोष्ट प्रत्यक्षात घडलेली दिसते। आणि आपण शंका उपस्थित केली होती की मराठवाड्यातील खासदार एकत्र येत नाही, जसं साऊथ इंडियाचे लोक एकत्र येतात। परंतु काल 6 जुलैच्या नांदेडच्या DRM कार्यालयात दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक पार पडली आणि आम्ही आधी जे मुद्दे मांडले होते तेच मुद्दे आज खासदारांनी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडले। विशेषतः आपले व्हिडिओ अनेक लोकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवले, त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद। नेमकं काय घडलं या बैठकीत याचे उत्तर तर तुम्हाला जाणून घ्यायचंच आहे आणि प्रत्येकाचे प्रश्न सुद्धा होते की नेमकं या बैठकीत नेमकं घडलं काय आणि मराठवाड्याला भेटलं काय। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय दाटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मित्रांनो, मागच्या महिनाभरापासून आपण रेल्वेचे व्हिडिओ बनवतायत, कारण ही बैठक आहे ना मित्रांनो, साधीसुधी नव्हतीच बरं का। तब्बल 2 वर्षानंतर ही बैठक होतीये आणि याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं, विशेषतः आपल्या मराठवाड्याचं, कारण मराठवाड्याचा हक्काचा प्रश्न आज पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता। अनेक जणांनी प्रश्न मांडले होते, अनेक कमेंट्स मधून तुम्ही शेअर केले होते। शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे मामा यांनी बैठकीत ठामपणे मागणी मांडली की मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे मंडळ स्थापन करावं। दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यातील प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे आणि दक्षिणेतील अधिकारी मराठवाड्याला सापत्न वागणूक देत आहेत, अशी टीका आधीपासूनच होत आली आहे। आणि आज खरं तर ही जी खदखद आहे ती भुमरे मामा यांनी थेट अधिकाऱ्यांसमोर सुद्धा व्यक्त केली। विशेष म्हणजे या मागणीला अशोकराव चव्हाण असतील, अजित गोपछडे असतील, शिवाजी काळगे असतील, कल्याण काळे असतील, रवींद्र चव्हाण, बळवंत वानखेडे, संजय जाधव, नागेश अष्टीकर, अनुप धोत्रे यांच्यासह इतर खासदारांनी सुद्धा पाठिंबा दिला। मित्रांनो, प्रत्येकाने म्हणजे विशेषतः अशोक चव्हाण साहेबांनी तर खूप आक्रमकपणे भूमिका घेतली, गोपछडे सरांनी घेतली, हे विशेष आहे। कारण वेगवेगळ्या पक्षांचे खासदार एका मुद्द्यावर एकत्र येणं हेच मराठवाड्याचे दुखण्याची तीव्रता दाखवत होती। पण काल जेव्हा रेल्वे प्रश्नासाठी हे सर्व खासदार एकत्र आले ना, तर खूप कौतुक वाटलं। लोकसभेत सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने मांडले पाहिजे बरं का साहेब। तुम्ही म्हणाले होते आता स्वतंत्र रेल्वे मंडळ झालं तर नेमकं काय बदलेल, तर हे समजून घेणं गरजेचं आहे, कारण स्थानिक पातळीवर निर्णय घेणं शक्य होईल। नवीन रेल्वे प्रकल्प, देखभाल, नवीन गाड्या आणि प्रवासी सुविधांवर अधिक प्रभावी नियंत्रण राहील। मित्रांनो, दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत शेंद्रा बिडकीन परिसरात हजारो कोटींची गुंतवणूक येत आहे आणि स्वतंत्र मंडळामुळे माल वाहतूक, नवी सायडिंग, पीट लाईन, टर्मिनल यासारख्या सुविधा वेगाने उभ्या राहतील। स्थानिक रोजगार वाढेल, नवीन कार्यालय उभी राहतील आणि प्रवाशांच्या तक्रारींचं जलद निवारण होईल, अशीच अपेक्षा भुमरे आणि इतर खासदारांनी व्यक्त केली आहे। पण मित्रांनो, या बैठकीत फक्त मागण्याच झाल्या नाहीत बरं का, तर खासदारांचा संतापही उघड झाला आणि खासदारांनी अधिकाऱ्यांना चांगलं जापलं, हे खूप छान झालं। रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रश्नांना स्पष्ट उत्तर न देता गोलमोल उत्तर दिलेत, असाही आरोप आहे। आणि यामुळे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या खासदारांनी एकत्र येत नाराजी व्यक्त केली। 15 दिवसांआधीच लेखी स्वरूपात दिलेल्या प्रश्नांची उत्तरं जर बैठकीत मिळणार नसतील तर अशा बैठका घेण्याचा उपयोग तरी काय, असा थेट सवाल खासदारांनी उपस्थित केलाय। पुढच्या बैठकीत ठोस उत्तरं मिळाली नाहीत तर या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आलाय। खरं तर अशोकराव चव्हाण यांनी सांगितलं की 6-6 महिन्याला ही बैठक आयोजित केलीच पाहिजे आणि करायला हवी। भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी माध्यमांशी बोलताना ही बाब स्पष्टपणे मांडली आहे की मित्रांनो, इथेच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी बरं का, रेल्वेच्या व्यवस्थापकांच्या स्वागतासाठी DRM कार्यालयात स्वच्छता, रांगोळी, वाहनांची शिस्तबद्ध पार्किंग, कडक पोलीस बंदोबस्त आणि शाही भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती म्हणे काल। विशेष रेल्वे गाडीने महाव्यवस्थापक नांदेडला दाखल झाले आणि ही व्यवस्था रेल्वे मंत्र्यांच्या स्वागतापेक्षाही अधिक असल्याची चर्चा आहे। म्हणजे रेल्वे मंत्र्यांपेक्षा अधिकाऱ्यांचा थाट जास्त होता। एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांना साध्या सुविधांसाठी झगडावं लागतं आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी असा थटमट, कारण ते बैठकीला येत होते म्हणून। हा विरोधाभास खासदारांना अजिबात रुचला नाही बरं का। अरे, खासदार असताना आमचं स्वागत करायचं सोडून तुम्ही अधिकाऱ्यांचं एवढं कौतुक करताय, पण त्या अधिकाऱ्यांनी दिलं काय?
अशी चर्चा आहे. बरं, आता या बैठकीत उपस्थित झालेल्या इतर महत्वाच्या मागण्यांकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. खासदार अशोक चव्हाण यांनी मुंबई हैदराबाद वंदे भारत स्लीपर रेल्वे मनमाड छत्रपती संभाजीनगर नांदेड मार्गे चालवण्याची मागणी केली. त्यांचं म्हणणं आहे आमची राजधानी मुंबई आहे, अरे तुम्ही तिकडे साऊथ इंडियाच्या रेल्वेकडे का लक्ष देताय, आम्हाला मुंबईला जावं लागतं रोज. लातूर 2 मार्गे नांदेड पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी. नांदेड छत्रपती संभाजीनगर पॅसेंजर रेल्वे सेवा पूर्वीप्रमाणे सुरू करावी आणि नांदेड लातूर नांदेड बिदर बोधन मुखेड लातूर मार्गांना प्राधान्य द्यावा अशी मागणी त्यांनी नोंदवली आहे. खरं तर नांदेड आणि लातूर हे रेल्वे कनेक्टिव्हिटीच नाहीये. मुळात त्यांना नांदेडवरनं परभणी आणि लातूरला जावं लागतं. हा वेळ वाचवणारा म्हणजे खूप मोठा मार्ग आहे. तर यासाठी विशेषतः अशोक चव्हाण खूप आग्रही होते आणि त्याला रवींद्र चव्हाण यांनीही जोरदार प्रतिसाद दिला. म्हणजे एक प्रकारे नांदेड ते रेल्वे मार्ग झाला पाहिजे, नांदेड ते लातूर हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे यासाठी सर्वजण आग्रही होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे मार्ग आहेत जे लातूरला कनेक्टिव्हिटी अशा मागण्याही त्यांनी नोंदवल्या आहेत. आता मुदखेड येथील फुल उत्पादनांसाठी मालगाड्यांना थांबा आणि खत वितरणासाठी जिल्ह्यात 3-4 केंद्र निश्चित करावीत अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1 डिस्ट्रिक्ट 1 डिव्हिजन धोरण स्वीकारून राज्यातील सर्व स्थानकं नांदेड विभागातच ठेवावीत अशी मागणी त्यांनी पुढे केली. नांदेडमध्ये हायटेक असं रेल्वे स्थानक व्हावं याच्यासाठी जोर त्यांनी दिलाय. बरं, छत्रपती संभाजीनगरच्या दृष्टीने जर बघितलं तर खासदार भुमरे यांनी आणखीन एक गंभीर मुद्दा उपस्थित केलाय. तो म्हणजे शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्गाचं डिझाईन पूर्णपणे चुकीचं ठरलंय. नागरिकांना सुविधांऐवजी गैरसोय होत आहे असा आरोपही त्यांनी केलाय. हा भुयारी मार्ग ज्यांनी डिझाईन केलाय त्यांनी सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी अशी थेट मागणी भुमरे यांनी केली आहे. बरं मित्रांनो, हा फक्त मुद्दा रेल्वे पुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील निष्काळजीपणाचं छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजीनगर हे उत्तम उदाहरण आहे. बरं, तिथलं आता पावसाळ्याचं वातावरण जर तुम्ही बघितलं तर मग विशेष सोडून द्या. याची जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. आणि सोबतच वाळूज MIDCत कार्गो टर्मिनल उभारणं, छत्रपती संभाजीनगरहून नागपूर अहमदाबाद जोधपूर तिरुवनंतपुरम मार्गावर रेल्वे सुरू करणं अशा मागण्याही त्यांनी करण्यात आल्या. बरं, आता जालन्याचे आपले खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी पूर्णा पटना रेल्वेचा विस्तार छत्रपती संभाजीनगर पर्यंत करणे, उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणे आणि अजंठा एक्सप्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार आणि जालना नगरसोल तसंच जालना छत्रपती संभाजीनगर DMU सेवा करण्याची मागणी त्यांनी जोरदार केली आहे. बरं, आता आपले ज्यांच्या परभणीचे खासदार संजय जाधव यांनी रायलसीमा एक्सप्रेसचा विस्तार छत्रपती संभाजीनगर पर्यंत करणे, हडपसरऐवजी पूर्वीप्रमाणेच पुणे स्थानकांपर्यंत गाड्या चालवणे, नांदेड पुणे विशेष रेल्वे आणि पूर्णा येथील 250 एकर रेल्वे जमिनीचा विकासासाठी वापर करण्याचा मुद्दा त्यांनी मांडला. आता येऊया डॉक्टर अजित गोपछडे यांनी काय सांगितलंय. तर नांदेड बिदर, नांदेड लातूर आणि लातूर उदगीर बोधन हे प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याचं सांगत त्यांना गती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी नांदेड बिदर मार्गासाठी कर्नाटक सरकारने सहकार्य करावं किंवा केंद्राने 100% निधी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नांदेड स्थानकावर 2 नवीन प्लॅटफॉर्म्स, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रेल्वे फाटकांच्या समस्या सोडवणं आणि अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकास यावरही सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. पण मित्रांनो, एक खेदाची बाब म्हणजे या बैठकीला 17 पैकी 12 खासदार उपस्थित होते. आपण मागच्या वेळेस म्हटलं होतं की 4च खासदार येत असतात, 4 ते 7 लमसम येतात, परंतु ह्यावेळी कौतुक करावं लागेल की 12 खासदार उपस्थित होते. त्यात भास्कर बगरे, संजय देशमुख, अनिल बोंडे आणि प्रतिभा दानोरकर आणि बजरंग बाप्पा सोनवणे हे अनुपस्थित होते. आणखीन एक खासदार गैरहजर राहिले. म्हणजे आपल्या मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांसाठी लढणाऱ्या खासदारांनी अशा महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहणं ही जबाबदारी आहे. आणि गैरहजर राहिलेल्या खासदारांबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त असल्याचे वृत्त आहे आणि ते नाराज असणं स्वाभाविक आहे. बरं, रेल्वे प्रशासनाच्या वतीने महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांनी सांगितलंय की खासदारांनी दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची लेखी उत्तरं तयार करण्यात येतील आणि काही विषय राज्य सरकार किंवा रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत असले तरी खासदारांच्या सूचनांची दखल घेऊन कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण मित्रांनो, इथेच खरा प्रश्न आहे बरं का. अशी आश्वासनं यापूर्वी अनेकदा दिली गेली आहेत आणि प्रत्यक्षात किती मागण्या पूर्ण होतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल. आपण सर्व जणांनी आधीचे जे व्हिडिओ बघितले आहेत 40 व्हिडिओ, त्यात आम्ही सांगितलंच होतं तसं मराठवाड्याच्या रेल्वेचा अनुशस खूप मोठा आहे. हा फक्त कागदावरच्या चर्चेचे पुरता मर्यादित राहता कामा नये. मित्रांनो, मराठवाड्याच्या हक्कासाठी आवाज उठवणं ही आपली सामायिक आणि सामूहिक जबाबदारी आहे.
तुमची माझी जबाबदारी नाहीये, सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळं स्वतंत्र रेल्वे मंडळाची मागणी आता फक्त एका खासदाराची राहिलेली नाहीये, तर संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाशी जोडलेली चळवळ बनली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे, त्यांच्यापर्यंत जनजागृती केली पाहिजे. आणि ही मागणी प्रत्यक्षात उतरेल का याकडे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवायलाच पाहिजे. बरं, आता प्रशासनाला जाब विचारत राहणं आपलं काम आहे. आम्ही या विषयावर लक्ष ठेवूनच आहोत आणि पुढील घडामोडी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. आपल्या रेल्वेचे प्रश्न कोणते कोणते आता बाकी आहेत, अनेक प्रश्न होते. खरं तर एकाच बैठकीत म्हणजे 2.5 ते 5 पर्यंत चर्चा होणं शक्य नाही, परंतु खासदारांनी आपापले मुद्दे मांडलेत. अनेक मुद्दे आहेत, अनेक प्रश्न आहेत, अनेक रेल्वेचा विस्तार होणं गरजेचं आहे. ते प्रश्न पुढच्या बैठकीत होतील अशी अपेक्षा आहे. खरं तर 2 वर्षानंतर ही बैठक झाली आहे, ही होणार की नाही होणार यावरच प्रश्नचिन्ह होते, परंतु लकीली झालीच. आणि त्याच्यात खरं तर आपलाही वाटा म्हणायला हरकत नाही, कारण की तुम्ही आम्ही सर्वांनी यावर आवाज उठवला, व्हिडिओ शेअर केले, त्याच्यात आपण प्रश्न मांडले. त्यामुळे कुठं का होईना ही बैठक त्यांना लाजत काजत करावी लागली. खरं तर हे 7 खासदार येणार होते तर 11 आले, त्यांचंही कौतुक आहे. अशाच पद्धतीने तुम्ही मराठवाड्याच्या विकासासाठी एकत्र यावं. आणि आता इथं थांबून चालणार नाही, तर लोकसभेत तुम्ही सर्वांनी मिळून हे प्रश्न मांडावेत आणि आपल्या मराठवाड्याच्या रेल्वेचा विकास करावा, यासाठी मी सर्व खासदारांना विनंती करतो. आणि जे काही आपले तरुण मित्र आहेत जे रेल्वेवर प्रेम करतायत, तुम्ही सर्व प्रश्न मांडतायत, त्यांनी सुद्धा आपले कोणते प्रश्न आता पेंडिंग आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये निश्चित कळवा. आणि जास्तीत जास्त तरुणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.